प्रतीक्षा आज खट्याळ प्रेमाची गोड गोष्ट या कथामालिकेचा पहिला भाग आपल्यासाठी घेऊन आलेली आहे। चला तर मग सुरुवात करूया कथामालिकेच्या पहिल्या भागाला। कथेतील नायिका वीरा आनंद सरदेसाई ही शिक्षणानिमित्त बाहेरगावी होती। ती दिसण्यास अतिशय सुंदर, तिचे ते नाजूक कुरळे असे केस, नक्षीदार डोळे, नाक अगदी सरळ, उंच आणि सडपातळ असा बांधा। तिचं गावाकडे छोटंसं एक कुटुंब होतं। त्या कुटुंबामध्ये तिचा भाऊ सुजय, आई राधा सरदेसाई आणि शकुंतला सरदेसाई ही तिची आजी, असं छोटंसं कुटुंब होतं। वीराचे वडील आनंद सरदेसाई हे ती लहान असतानाच त्यांचे निधन झाले होते। तिचा भाऊ सुजय हा गावाकडे शेती करत होता। सरदेसाईंचा बंगला त्यांच्या गावी होता। सरदेसाईंकडे सकाळची वेळ झालेली होती। सुजय आणि त्याची आई दोघेही चहा घेत होते। सुजय: आई, आज वीराचे पदवीचे पेपर संपतील, मी तिला आणायला जाणार आहे आज दुपारी। राधाई: तू तिचे जास्त लाड करतोस, आज फक्त तिच्यामुळे मला लोकांचे बोलणे ऐकावे लागत आहेत। सुजय: आई, तू जरी तिला मुलगी मानत नसली तरी ती माझी बहीण आहे। राधाई: मला तिच्याबद्दल काहीही ऐकायचं नाही। राधाई तिथून निघून गेल्या होत्या। सुजयला अतिशय वाईट वाटत होतं। तो पण आपल्या कामासाठी निघाला होता। इकडे वीरा मात्र आज खूप खुश होती। आज तिचा शेवटचा पेपर होता। ती खूप वर्षांनी गावाकडे जाणार होती, त्यामुळे आज तिला खूप छान वाटत होतं। वीरा: दादा येईलच केव्हाही मला घ्यायला, लवकर तयारी करावी लागेल। वीराची मैत्रीण नीता: वीरा, तू आता परत नाही का येणार इथे? वीरा: नाही, आता मी आमच्या गावाकडे शिक्षणासाठी विविध उपक्रम घेणार आहे। माझ्या गावाच्या विकासासाठी मी मेहनत घेणार आहे। नीता: मला विसरून तर नाही ना जाणार तू वीरा? वीरा: नाही अगं, तू माझ्या गावी ये, मी तुला सगळं फिरवून आणेल। एवढ्यात वीराला तिच्या दादाचा म्हणजे सुजयचा फोन आला होता। वीरा: हॅलो दादा, कधी निघतोय तू इथे येण्यासाठी? सुजय: अगं मी निघतच आहे, तू लवकर तयारी करून ठेव। वीरा: हो दादा, चालेल। नीता: तुझा दादा किती लाड करतो तुझा, आमच्यात तर नुसते भांडणं होतात। वीरा: माझ्या दादाने मला नेहमी आई सारखं प्रेम दिलं आहे आणि बाबांसारखी माया पण लावली आहे। फक्त दादाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी इथे आली होती। नीता: तुझा दादा इथे पोहोचेपर्यंत आपण कॉलेजला जाऊन येऊ। तू जाणार आहेस ना, तर सगळ्यांना भेटून घेऊ। वीरा: चल निघूया, मी तयार आहे। वीरा आणि नीता कॉलेजमध्ये पोहोचल्या होत्या। वीराच्या समोर कोणीतरी कागदाची चिठ्ठी फेकत होतं। वीरा: नीता, थांब एक मिनिट, कुणाची हिंमत आहे या वीराशी पंगा घेण्याची? नीता: वीरा, जाऊ दे ना, कशाला उगाच तुला गावी जायचे आहे, नको, चल लवकर इथून। वीरा: नाही, जोपर्यंत मी कोण आहे हे शोधत नाही तोपर्यंत मी इथून नाही जाणार। वीराच्या मागे कुणीतरी फोनवर बोलत होतं, तो वीराबद्दलच सांगत होता। वीराच्या मागे कुणीतरी फोनवर बोलत होतं, तो वीराबद्दलच सांगत होता। वीरा ते सगळं ऐकत होती आणि ती अचानक त्या मुलाच्या समोर जाऊन उभी राहिली आणि त्या मुलाच्या गालात तिने जोरात मारलं होतं। वीरा: तुझी हिंमत कशी झाली मला त्रास देण्याची? तो फोन जो कोणी केला असेल त्याला सांग, मी त्याला घाबरत नाही म्हणून। हिंमत असेल तर माझ्यासमोर ये म्हणावं त्याला। सगळे तिथे जमले होते आणि त्या मुलाला तिथून घेऊन जाण्यात आलं होतं। वीराच्या धाडसाचं खूप कौतुक होत होतं। काही वेळानंतर वीरा आणि तिचा सुजय दादा तिथून गावासाठी निघाले होते। गावी पोहोचल्यावर वीरा सगळ्यांना भेटत होती। शकुंतला आजी: आलं माझं फुलपाखरू, घरी कितीतरी दिवसांनी भेट झाली आपली। वीरा: आजी, मला पण तुझी खूप आठवण येत होती, मला तुझ्या हातचे लाडू खायचे आहेत। शकुंतला आजी: का नाही करणार, माझ्या फुलपाखरासाठी मी नक्की करेल। वीरा: आजी, अगं राधाई कुठे आहे, मला तिला भेटायचं आहे। शकुंतला: अगं ती तिच्या खोलीत आहे, वर जा आणि भेटून ये तिला। वीरा:
हो आजी, आलेच राधा आईला भेटून. वीरा राधा आईच्या खोलीत गेली होती. राधा आई तिथेच आराम खुर्चीवर निवांत बसलेली होती. राधा आई, आलीस? झालं का तुझं शिक्षण? वीरा, हो, आजच पेपर संपले माझे. आता मी इथेच राहणार आहे. राधा आई, माझ्या मुलाला त्रास द्यायला? शकुंतला आजी, राधा, असं का म्हणतेस? तिचं पण घर आहे हे. सुजयला काही त्रास वाटत नाही, मग तू का तिच्यासोबत असं वागतेस? वीरा, आजी असू दे, मला नाही काही वाटत. ती माझी आई आहे. शकुंतला, वीरा तू जा बाळा, फ्रेश हो. वीरा, हो आजी, मी आलेच. वीरा तिच्या रूममध्ये गेली होती. तिला त्यांचे बालपणीचे फोटो तिथे दिसत होते. तिला तिच्या बाबांची आठवण येत होती. वीरा तिच्या बाबांच्या फोटोकडे बघत काहीतरी बोलत होती. बाबा, मी किती लहान होते तेव्हा तुम्ही माझा हात सोडलात. आज तुम्ही असतात तर तुम्हाला किती आनंद झाला असता. सुजय, वीरा ते बघत असतील आपल्याला कुठून तरी. त्यांना आनंद वाटत असेल. तू इतकी मोठी झालीस आणि छान शिक्षण घेतलंस याचा अभिमान वाटत असेल. वीरा, दादा, पण तू मला कधीच बाबांची उणीव भासू दिली नाही. सुजय, मला तुला एक गंमत दाखवायची आहे. तुला बघायची आहे ना? वीरा, अगदीच दादा, कुठे पण? सुजय, आपल्या शेतात चल, मी आलोच माझी गाडी घेऊन. वीरा, हो दादा, आलेच मी. वीरा आणि सुजय गाडीवर शेतात जात होते. सुजय, हे बघ वीरा, आपण लावलेले आंब्याचे झाड. वीरा, दादा किती मोठे झाले ना हे झाड, अगदी आपल्याच सारखे. सुजय, तू नसताना मी इथेच याच्या सावलीखाली बसायचो. आपल्या बालपणीच्या आठवणीत मी इथे रमायचो. वीरा, हे झाड आपल्या बालपणीच्या आठवणी आपल्याला कायम आठवण करून देत राहील. सुजय, तू बस इथेच, मी आलो, थोडं राहिलेलं काम करून घेतो. वीरा, हो, मी बसते इथेच. तिला समोरच्या रस्त्यावर एक छोटं कुत्र्याचं पिल्लू दिसत होतं. त्याला हात लावण्याचा मोह आवडत नव्हता. ती तिथे थांबून त्याच्यासोबत खेळत होती. समोरून एक व्यक्ती बुलेटवर येत होती. बाजूला साचलेले पाणी होते आणि त्या गाडीच्या स्पीडमुळे ते पाणी वीराच्या आणि तिच्या हातात असलेल्या पिल्लाच्या अंगावर उडाले होते. वीरा खूप चिडली होती. आधी त्या पिल्लाला एका कापडाने तिने पुसले होते. तो व्यक्ती तोपर्यंत तिथून पुढे निघून गेला होता. वीरा त्या व्यक्तीच्या मागे तिच्या दादाची गाडी घेऊन निघाली होती. शेवटी त्या व्यक्तीला त्याची गाडी थांबवावीच लागली होती आणि तो हेल्मेट काढून बघतो तर काय, एक मुलगी जीन्स घालून बाईक चालवत आपल्या मागे आलेली त्याला दिसत होती. वीरा रागाने अगदी लाल झालेली होती. ती त्या व्यक्तीकडे रागाने बघत होती. कोण असेल ती व्यक्ती जी वीराच्या तावडीत सापडली आहे? कसा घेईल वीरा तिच्या अपमानाचा बदला? चला तर मग बघूया पुढील भागात. हा होता कथा मालिकेचा पहिला भाग. तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुमच्या प्रतिक्रियेद्वारे मला कळवा आणि या भागाला लाईक करायला विसरू नका आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.